होय, तरुणांनी गुंतवणूक करावी, कारण यामुळे त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळते, पैशांची वाढ होण्यास वेळ मिळतो आणि चक्रवाढ व्याजामुळे मोठे धन निर्माण होऊ शकते. गुंतवणुकीसाठी शेअर्स, स्टॉक्स, म्युच्युअल फंड आणि इक्विटी फंड चांगले पर्याय आहेत, कारण ते महागाईला मागे टाकतात आणि दीर्घकाळात चांगला नफा देतात. गुंतवणुकीची सुरुवात लवकर केल्याने पैशांना वाढण्यासाठी अधिक संधी मिळते आणि आर्थिक शिस्त लागते. गुंतवणूक का करावी? लवकर गुंतवणूक सुरू केल्याने तरुणांना भविष्यात आर्थिक स्वातंत्र्य मिळते, पैशांची वाढ होते. गुंतवणुकीमुळे पैशांना वाढण्यास अधिक वेळ मिळतो, ज्यामुळे चक्रवाढ व्याजाचा फायदा होतो. दीर्घकालीन संपत्तीची निर्मिती. तुम्ही तरुण असताना केलेली छोटी गुंतवणूकही दशकांमध्ये मोठ्या संपत्तीत रूपांतरित होऊ शकते. आर्थिक शिस्त. गुंतवणुकीची सवय लागल्याने आर्थिक नियोजन आणि जबाबदारीची भावना वाढते. कुठे गुंतवणूक करावी? शेअर्स, स्टॉक्स. तरुण गुंतवणूकदार शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकतात, जे महागाईला मागे टाकणारे पर्याय आहेत. म्युच्युअल फंड हे सोपे आणि सोयीचे गुंतवणूक माध्यम आहे, जिथे तुम्ही कमी रकमेपासून सुरुवात करू शकता. इक्विटी फंड हे फंड इक्विटीमध्ये गुंतवणूक करतात आणि तरुण प्रथमच गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हे फायदेशीर ठरतात. कशी सुरुवात करावी? डीमॅट आणि ट्रेडिंग खाते ओपन करावे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट आणि ट्रेडिंग खाते आवश्यक असते. ऑनलाईन प्लॅटफॉर्म. तुम्ही एखाद्या फिनटेक प्लॅटफॉर्म किंवा फंडच्या वेबसाईटवरून ऑनलाईन गुंतवणूक करू शकतात. माहिती आणि सल्ला. गुंतवणूक करण्यापूर्वी बाजारातील मूलभूत गोष्टी समजून घेणे आणि आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते. मी प्राध्यापक डॉक्टर कैलास चव्हाण आपल्याला हा आर्थिक सल्ला मोलाचा देत आहे. आपण गुंतवणूक करावी, मात्र तत्पूर्वी जोखीमसुद्धा समजून घेणे आवश्यक आहे, कारण सोसल्याशिवाय आपल्याला सर्व गोष्ट मिळत नाही. प्रारंभ काळात बचत व गुंतवणूक करणे आवश्यक आहे. जोखीम घेतल्याशिवाय, सोसल्याशिवाय उतार वयात संधीचे सुख व समाधान मिळत नाही. मान्यवर डॉक्टर अजित पाटील म्हणतात की तरुणांना आवाहन करेन की आत्ताच गुंतवणूक करा, वृद्ध काळात चांगला परतावा मिळेल. आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आय.जे. पाटील सर म्हणतात की विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबाच्या आर्थिक आरोग्याचा विचार केला पाहिजे.